नमस्कार मित्रांनो. वाढती महागाई, पशुखाद्याच्या किमतीतील झपाट्याने झालेली वाढ आणि दुधाला मिळणारा अपुरा दर यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी पशुपालक गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. जनावरांच्या संगोपनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना दुधाच्या दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने दूध व्यवसाय तोट्यात ठरला आहे. त्याचा परिणाम म्हणून पशुपालकाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून अनेकांनी सरकारकडे तातडीची मदत मिळावी यासाठी मागणी केलेली आहे. मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि वाढत्या वाहतूक खर्चाचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही होत आहे. यामुळे किराणा वस्तूसह पशुखाद्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पूर्वी प्रति किलो 28-29 रुपयांनी मिळणारी ढेप आता जवळजवळ 40 ते 42 रुपयात पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या काही महिन्यात ढेपेच्या दरात सुमारे 50% वाढ झाली आहे. याशिवाय सरकी पेंड, मका, चारा आणि इतर खाद्यपदार्थाचे दरही वाढल्याने पशुपालकांच्या खर्चात मोठी भर पडली आहे. दुभत्या जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन टिकून ठेवण्यासाठी संतुलित पशुखाद्य आवश्यक असते. मात्र खाद्याचा खर्च झपाट्याने वाढत असताना दुधाला मिळणारा दर मात्र स्थिरच आहे. जनावरांच्या खाद्य, औषध, देखभाल, मजुरी आणि वाहतूक याचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र दूध विक्रीतून मिळणारे दुधाचे उत्पन्न त्याच प्रमाणात वाढत नसल्याने नफा तर दूरच, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक पशुपालकांनी जनावरांना दिला जाणारा सुका व ओला चारा कमी करण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होत असून जवळजवळ 30% दुधाचे उत्पादन हे घटल्याचे समोर आले आहे. जनावरांना पुरेसे पोषण न मिळाल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि दूध उत्पादन घटते. राज्यातील अनेक भागात याची चिन्हे दिसू लागली असून आगामी काळात दूध उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत दुधाला योग्य दर मिळत नाही, त्यामुळे दुग्ध व्यवसाय टिकून ठेवणे आता कठीण होत चालले आहे. यासाठी पशुखाद्यावर अनुदान, दुधाला हमीभाव आणि दुग्ध व्यवसायासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी पशुपालकांकडून होत असताना दिसत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दूध उत्पादकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आता केली जात आहे. पशुखाद्याच्या वाढत्या दराबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही झालेल्या वाढीचाही फटका दुग्ध व्यवसायाला बसत आहे. ग्रामीण भागातील अनेक दूध उत्पादक स्वतः दुचाकीवरून शहरात दूध पोहोचवतात. घरपोच दूध वितरणाची दररोज मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा वापर करावा लागतो. इंधन दरवाढीमुळे हा खर्च वाढलेला आहे. तसेच अनेक शेतकरी दूध डेअरी मार्फत विक्री करतात. दूध संकलन व वाहतुकीसाठी लागणाऱ्या डिझेलचा खर्च वाढल्याने वाहतूक खर्चातही मोठी वाढ झाली आहे. मात्र या वाढीचा फायदा दूध उत्पादकांना मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. धन्यवाद.